आज अनंत चतुर्दशी आणि मोठ्या भक्तिभावाने आपल्याचा निरोप दिला जात आहे. आपण सध्या आहोत राजा पेशुकाच्या विसर्जन हा राजा पेशुकाच्या आपल्याला पाहायला मिळतो एकदा आणि त्याची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये आपल्याची विसर्जन मिरवणूक त्यांनी काढलेली आहे आणि मोठ्या पारंपरिक भक्तांच्या वेगवेगळ्यावरती भक्तांना दिला जात आहे. हे सगळे भक्तगण आपण मोठ्या उत्साहामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पारंपरिक काय सांगणार एकंदरीत 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चना केली. 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चना केली. आज अनंत चतुर्दशी बाप्पाला निरोप दिला जातो. 10 दिवस जी बाप्पाची आम्ही पूजा अर्चना केली तर आता विसर्जनाची वेळ आली आहे. आम्हाला अतिशय दुःख होत आहे. भावना आमच्या अतिशय वेदना होत आहे. कारण 10 दिवस आम्ही बाप्पाच्या सेवेकरी होतो आणि आता जी विसर्जनाची वेळ आली आहे त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जे अतिशय दुःख होत आहे ते आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. खरंतर 10 दिवस गणपती आमच्या घरात होता, आमच्या मंडपात होता आणि आज आम्ही आमच्या बाप्पाला निरोप देतोय. खरंतर जल्लोषाचं देखील वातावरण आहे पण त्या देखील थोडंसं मनाच्या कोपऱ्यात एका दुःखाचं पण विषय आहे की आम्ही आमच्या लाडक्या बाप्पाला आज शेवटचा दिवस आहे म्हणजे परत पुन्हा 365 दिवसांनी आम्हाला या दिवसाची वाट बघायची. त्यासाठी आमचं मन एवढं वेगळं आहे की तो शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही. आमची अशी ओळख आहे की एवढी मोठी मूर्ती आम्ही दरवर्षी खात्यावर येतो. ही जवळजवळ मूर्ती 40 फुटाची आहे. आपल्याला आम्हाला एक आव्हान आहे ही मूर्ती आम्हाला निर्बंधपणे समुद्रात विसर्जित करायची आहे. खात्यावरती पूर्ण खात्यावरती समुद्रात घेऊन जाणार आहे. पूर्णपणे विसर्जित करणार एकदा खांदा लावला की सगळं पाण्यात. संपूर्ण हिंदुस्थानात एकमेव असं ट्रस्ट आमचं आहे जे फक्त खांद्यावर विसर्जन राजा पेशवाचा करतो. बोला पेशवाच्या राजाचा